चालू करूया. परफेक्ट. मी म्हणत होतो आमचे आप्पा फ्रान्सिस डिमेलो सांगत होते की तरुण इकडे जमले आहेत आणि मग नोएल सांगतो ॲव्हरेज एज 30. तर आता मी म्हातारे झालो आहेत ॲक्च्युली. आता आपण लेट अस ॲड्रेस द एलिफंट इन द रूम. जेव्हा मला हे सांगितलं रुबिनाने तेव्हा मला असं वाटलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ही जी मुलं आहेत तुम्ही सर्व, आणि मी डिस्क्लोज करतो आहे, तुम्ही फुकट गेली आहेत. आणि हे फक्त तुमच्याबद्दल नाही सांगितलं जात, या पूर्ण वयोगटातल्या मुलांबद्दल सांगितलं जातं की ही मुलं वाह्यात गेलेली आहेत कारण त्यांच्या आईबाबांकडे पैसा आहे, त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि दे डोंट थिंक लिबरली. मला असं वाटतं की तुम्ही सर्वात डिफिकल्ट एज ग्रुपमधले असलेली मुलं आहात सध्या. जेव्हा आम्ही नोएल, मी, सचिन, आम्ही जेव्हा 10वीत होतो तेव्हा आमच्यासाठी डिस्ट्रॅक्शन फक्त नाईट क्रिकेट मॅचेस असायच्या आणि दुपारी आम्ही पोहायला जायचो विहिरीमध्ये. तुम्हाला खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि तुमचा प्रॉब्लेम इकडे संपत नाही, तुमचे आईवडील पण डिस्ट्रॅक्टेड आहेत. आणि मी हे अशासाठी सांगू शकतो कारण मी त्या वयोगटामध्ये आहे तुमच्या आईवडिलांच्या. सो तुमच्या पुढे डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. जेव्हा मी काल रात्री जेवायला माझ्या सासरवाडीत गेलो होतो तेव्हा माझ्या सासऱ्यांना मी म्हटलं असा एक विषय आहे, तर तुमच्या वेळेला काय डिस्ट्रॅक्शन्स होती किंवा तुम्ही कसा विरंगुळा त्यावेळेला करायचात. तर ते मला म्हणले, शामू त्यावेळेला आम्ही संध्याकाळी 8 वाजता आंघोळ बिंघोळ करून कपडे करायचे चकाचक आणि गावामध्ये फक्त आमचे इन्फॉर्मर असायचे की कोणाच्या घरी आज मारा होणार आहे, भांडण. आणि आम्ही फुल सोय असायची आमची, आम्ही जायचे त्यांच्या वॉलवर बसायचे रेडी आणि रोल प्ले डिसायडेड असायचे, इकडून हा येणार तो येणार, फायटिंग होणार आणि मस्त धमाल होणार आणि मग आम्ही घरी जाणार. सो डिस्ट्रॅक्शन्स हॅव चेंज्ड, वी हॅव टू अप्रिशिएट इट. तर म्हणून मी म्हटलं मला हा एलिफंट इन द रूम ॲड्रेस करायचा आहे की तुम्हाला हे जे सांगितलं जातं हे खूप पेनफुल आहे. तर तुम्हाला पहिलं स्वतःला हे सांगायला लागेल की 2 गोष्टी तुम्हाला डिसाईड करायच्या आहेत. एक, मला कोणाचं ऐकायचं नाही. कोणाचं ऐकायचं नाही हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही जर एकदा ठरवलं मला अमुक X नंबर ऑफ पीपल आय शुडंट बी फॉलोईंग, यू शूड नेवर फॉलो देम. हा मंत्र तुम्ही जेवढा लवकर समजून घ्याल तेवढा तुम्हाला आयुष्याचा अर्थ लवकर समजेल. आणि ही खूप रिस्पॉन्सिबिलिटीची गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की काल आम्हाला शामूनी सांगितलं की मी डिसाईड करणार कोणाचं ऐकायचं नाही, सो गेट आउट. नो, तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे. एकदा हे ठरलं की मग छोटी गोष्ट आहे, जे राहिले त्या सर्वांचं ऐकायचं आहे आपल्याला. मग ते जे सांगतील ते ऐकायला लागेल. आपण जर नाही ऐकलं तर मग तो आपला लॉस आहे, बरोबर. दुसरी गोष्ट, तुमचे पालक डिस्ट्रॅक्टेड आहेत. त्याला कारण आहे. इकडे सर्व वक्त्यांनी सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप गंभीर समस्या आहे. आपण औद्योगिक क्रांतीबद्दल ऐकलं आहे, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. पहिली झाली 18व्या शतकात, तेव्हा वाफेचं इंजिन जेम्स वॅटनी काढलं. दुसरी झाली 19व्या शतकात, तेव्हा मास प्रोडक्शन चालू झालं. तिसरी झाली जेव्हा कम्प्युटर झाली. आता 4थी औद्योगिक क्रांती चालू आहे, 21वं शतक. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, मशीन लर्निंग, वॉट नॉट. पण याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की या औद्योगिक क्रांतीला एक अमेझिंग मशीन्स किंवा स्मार्ट मशीन्स म्हणून पण नाव दिलेलं आहे. स्मार्ट फॅक्टरीज, स्मार्ट मशीन्स नाही. स्मार्ट फॅक्टरीचा अर्थ असा की त्या फॅक्टरीमध्ये ह्युमन बिईंग असला पाहिजे नाही. एव्हरीथिंग शुड बी डन बाय रोबोट्स. हे ऐकताना प्रत्येकाला वाटेल की असं थोडंच होणार आहे, कधीच होऊ शकत नाही. फिलिप्स ही जी कंपनी आहे त्यांनी आता नेदरलँड्समध्ये त्यांची एक जी एक्झिस्टिंग फॅक्टरी आहे ज्याच्यामध्ये शेकडो कामगार होते, त्या फॅक्टरीला स्मार्ट फॅक्टरीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे.
तर फिलिप्सच्या नेदरलँड्सच्या फॅक्टरीमध्ये 9 लोक काम करत आहेत फक्त. आवाज येत नाही आहे अजून जोराने. फिलिप्सची जी नेदरलँडची फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये 9 लोक काम करत आहेत फक्त आणि 128 रोबोट्स आहेत. टेस्ला ही जी आपण ज्याला इलेक्ट्रिक व्हेकल म्हणून कंपनी म्हणतो, ती इलेक्ट्रिक व्हेकलची कंपनी नाही आहे, ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कंपनी आहे. आपला मित्र इलॉन मस्क यांनी सांगितलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे की माझ्या कोणत्याही फॅक्टरीमध्ये गोईंग फॉरवर्ड एक पण माणूस काम करताना दिसला पाहिजे नाही. या फॅक्टरीला ते लोक डार्क फॅक्टरी पण म्हणतात, कारण डार्कचा अर्थ रोबोट्स असतील तर लाईट लावायची काय गरज आहे. तुमचे पालक आम्ही सर्व ह्या जनरेशनमध्ये नोकरी करतो आहे, आमची नोकरी कधीही जाऊ शकते, इन्क्लुडिंग मायसेल्फ. कधीही आमच्या CEO वाटू शकते की सॅम्युअल मचाडोची काय गरज आहे. AI can take a decision. So that is very important for you to know and appreciate your parents are also going through tough times. जेव्हा ते तुम्हाला सांगतात की अभ्यास करा, आता अभ्यास याची डेफिनेशन खूप ब्रॉड झालेली आहे. टेक्स्टबुक वाचून काहीच होणार नाही, ते 10 वर्ष अगोदर लिहिलं गेलं आहे. सचिन म्हणाला 5 वर्षामध्ये सर्व ऑब्सोलीट होणार आहे, त्यामुळे तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे डायनेमिक चेंजेस अराउंड अस. 2 मिनटं जर विचार केला तर किती कंपन्या गेल्या 10 वर्षात बंद झाल्या आहेत किंवा इरेलेव्हंट झाल्या आहेत, अजून होणार आहेत फ्युचरमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना लक्ष द्यायला लागेल. मग याचा अर्थ असं का की जेव्हा परिस्थिती गंभीर असते तेव्हा आपण काहीच करू शकत नाही किंवा आता वी हॅव टू ड्रॉप अवर शोल्डर्स अँड थिंक दॅट एव्हरीथिंग इज ओव्हर? द ॲन्सर इज बिग नो. तुम्ही नेटफ्लिक्सवरती सोसायटी ऑफ स्नो ही डॉक्युमेंटरी बघितली आहे कोणी? नाही. सोसायटी ऑफ स्नो मी काही पोरांना वह्या आणि पेन घेऊन येताना बघितलं, जरा तुम्ही अभ्यास करा. 1972ला रग्बी प्लेयर्सला घेऊन एक विमान युरुग्वेवरून, त्यांचं एअरफोर्सचं विमान होतं, ते चिलीला जात होतं आणि चिली बीच डेस्टिनेशन, 40 डिग्रीज टेम्परेचर, सर्व लोक बर्म्युडा टी-शर्ट्स घालून जात होती. बिटवीन युरुग्वे आणि चिली देर इज अ बिग माउंटेन रेंज कॉल्ड अँडिस माउंटन्स, जसं आपला हिमालय आहे. चालकाचा म्हणजे पायलटचा ताबा सुटला असावा आणि देर इज अ बिग क्रॅश दॅट हॅपन्स इन अँडिस माउंटन्स. पहिली शेपूट उडते, त्याच्याबरोबर 3-4 पॅसेंजर्स उडतात, मग उजवा विंग उडून जातो, अजून 3-4 पॅसेंजर उडतात आणि मग ते 13,000 फूट समुद्र सपाटीपासून वरती ते आदळतं. 1 किलोमीटर ड्रॅग होतं आणि मग ते थांबतं. दोन्ही पायलट्स मरतात, 15-20 पॅसेंजर्स इमिजिएटली मरतात आणि एक 25 पॅसेंजर्स शिल्लक राहतात. दोन्ही देशाची गव्हर्मेंट्स शोध चालू करतात. 1 आठवडाभर शोध होतो. तिकडे -45 डिग्री टेम्परेचर असतं. एक ही जीव जंतू पण नसतो, कारण तिकडे जीवन शक्यच नाही. 1 आठवड्यानंतर दोन्ही गव्हर्मेंट्स डिसिजन घेतात की द सर्च शुड बी अबॅन्डन्ड, कारण अकॉर्डिंग टू देम एव्हरीबडी इज डेड. 72 दिवसानंतर 16 लोक जिवंत बाहेर येतात. 72 दिवसानंतर. आणि ते 72 दिवस ते जे जगले आहेत त्याबद्दल ही डॉक्युमेंटरी आहे. त्यांच्या अंगात बर्मुडा पॅन्ट होती. जेवण नव्हतं कारण 1.5 तासाचा प्रवास होता. पाणी नव्हतं कारण तिकडे बर्फ वितळतच नव्हतं. प्रखर प्रकाशामध्ये बर्फ असं रिफ्लेक्ट करायचं की तुम्ही आंधळे होऊ शकत होतात. रात्री झोपायला जागा नव्हती. मग या लोकांनी विमानाची सीट्स काढून त्याची कपडे बनवले. विमानाचा जो सांगाडा ना राहिला होता त्याला कोपऱ्यात नेऊन दाबून ठेवलं. सीट्सचे जे मशीन पार्ट्स होते, म्हणजे जे मेटल पार्ट्स होते, त्याच्याने त्याला एका साईडून बंद केलं. रात्री आतमध्ये झोपायचे हे लोक. त्याच्यामध्ये स्नो स्टॉर्म्स यायचे आणि तिकडे पण लोक मरण पावली. असे दिवस आले जेव्हा मृत झालेल्या लोकांचं मांस खाऊन हे लोक जगत होते. 62 दिवसानंतर 2 लोक डिसिजन घेतात की नाव वी विल स्टार्ट वॉकिंग टू फाइंड अ लाईफ.
ते 10 दिवस वॉक करतात, त्यांना लाईफ सापडतं. हे महत्त्वाचं आहे. पण ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे, वाय डीड दे सर्वाईव्ह? दे सर्वाईव्ह बिकॉज ऑफ 2 थिंग्स. वन इज रेझिलियन्स. रेझिलियन्सला आपण मराठीत काय बोलू शकतो? चिकाटी. आणि दुसरं आहे, जेव्हा त्यांना कळालं की आपण अडकलो आहोत, तेव्हा दे हॅड टू डिसाईड अ लीडर. त्यांनी त्यांचा जो रग्बी टीमचा कॅप्टन होता ना, त्याला लीडर म्हणून डिक्लेअर केला. तेव्हा त्यांनी एक मोठा कागद उघडून त्याच्यावरती प्लॅन लिहिला की कसं आपण पुढच्या काही दिवसात त्याच्यातून बाहेर पडू शकतो. वाईट गोष्ट अशी होती की हा जो कॅप्टन होता याला दुसऱ्या लोकांचं मांस खाणं पटलं नाही. तो एक प्रचंड डेडिकेटेड ख्रिश्चन माणूस होता. तर त्यांनी शेवटी मरताना ते अन्न घेतलं नाही. ही डाईड. बट वॉट इज मोर इम्पॉर्टंट इज दोज हू लेफ्ट बिहाइंड स्टील डिसाइडेड टू लिसन टू हीज ऑर्डर्स. जेव्हा 2 लोक शेवटी निघाली लाईफ शोधायला, तीच 2 लोक निघाली जी त्या माणसाने 50 दिवसाअगोदर सांगितली होती. सो रेझिलियन्स इज इम्पॉर्टंट. पण आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं, कोणाचं ऐकायचं हे जर तुम्ही ठरवलं तर ते ऐकायला लागेल आणि मग अशी मिरेकल्स होतात. सो विथ दॅट मी आता काही गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही केल्या तर मला असं वाटतं की आपण चांगले जॉब्स किंवा चांगले बिझनेसेस उभे करू शकतो. सो पहिली गोष्ट मला अशी वाटते जी प्रचंड बोरिंग आहे. आणि मी खरं सांगतो, मला जेव्हा माझे बाबा सांगायचे की तू टाइम्स ऑफ इंडिया वाच, मला वाटायचं की काय हा मूर्खपणा, ते काय सांगता तुम्ही मला, माझं वय बघा, माझ्याकडे केवढी एनर्जी आहे, मी कशासाठी जन्माला आलो आहे, मी पेपर वाचायला जन्माला आलो आहे. जर तुम्हाला हे वाटत असेल तर तुम्ही नॉर्मल आहात. पण जर तुम्ही हे नाही वाचलं तर तुम्ही फसणार आहात. सो यू नीड टू कन्व्हिन्स युअर सेल्फ्स की वाचणं महत्त्वाचं आहे. आणि गुड थिंग इज आता इलेक्ट्रॉनिक ऑप्शन्स आलेले आहेत. ऑडिबल आहे, कुक्कू FM आहे, 50-60 रुपये महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे. मी काय करतो, मी जिमला जातो, बुक ठरवतो, हेडफोन्स लावतो आणि मी अर्धा तास कोणतं पण रँडम बुक ऐकतो. लिंक्डइन लर्निंग असू शकते किंवा कोर्सेरा असू शकते, युडेमी असू शकते, तुम्ही ठरवा. तुम्हाला सर्व माहिती आहे. बट मेक इट अ हॅबिट. विरारला ट्रेनला बसलो, पहिले 20 मिनटं मी काहीतरी ऑडिओ ऐकणार. मग परत माझे मित्र आहेत, मजा करा ना, मी कुठे नाही सांगतो, आम्ही पण ट्रेनमधून खूप लोकांना चिडवलं आहे, करा ते पण दिवस महत्त्वाचे आहेत. बट ऑडिओ बुक्स इज अ स्ट्रिक्ट रिक्वायरमेंट. आणि लर्निंग्स, लिंक्डइन लर्निंग, उडिमी, कोर्सेरा, मी तुम्हाला म्हटलं आहे, कोर्सेस काही ठरवा. मी खूप वेळेला माझं लिंक्डइन प्रोफाईल जर तुम्ही चेक केला तर मी महिन्याला 3 ते 4 लिंक्डइनचे कोर्सेस करतो. मी असे पण कोर्सेस करतो जे मी लोकांना दाखवू शकत नाही. म्हणजे नोकरी कशी मिळवावी, नोएल मला अजून माहीत नाही नोकरी कशी मिळवावी, मी तुमच्यासमोर उभा आहे. जर ही गेली तर माझे पण वांदे होणार आहेत. सो आय ऑल्सो सिक्रेटली डू अ लॉट ऑफ रिसर्च. माय वाईफ नोज एव्हरी डे बिफोर गोईंग टू बेड आय ॲटलिस्ट चेक 2 to 3 जॉब्स एव्हरी डे बिकॉज आय नो द रिॲलिटी. त्यामुळे आता ऑडिओ विकल्प आले आहेत, कानाला लावायचं आहे आपल्याला फक्त आणि ऐकायचं आहे. दुसरी गोष्ट आहे पॅशन. अगेन बोरिंग घिसापिटा फॉर्म्युला. पण आम्ही सिंगापूरला 5 वर्ष काढली आहे. आर्ग्युएबली द बेस्ट टाइम्स ऑफ अवर लाईफ्स. आर्ग्युएबली द बेस्ट टाइम्स. कारण आम्ही स्वतः संसार केला जो आपल्याला इकडे आपण थोडेसे जास्त काय बोलतात त्याला ओव्हर प्रोटेक्टेड झालो आहोत. आई बाबा आहेत, सर्व तेच करतात. संसार कसा करायचा हे पण एक सायन्स आहे. इट्स द रिअल PNL दॅट यू हॅव टू लर्न बिफोर यू स्टार्ट फाइंडिंग अ जॉब. सो मी 5 वर्ष तिकडे काढली आणि तिकडे मी बघितलं की सिंगापूरचं प्रत्येक कार्ट 10वी झाल्यानंतर काहीतरी साईड हॅसल म्हणतात त्याला ते लोक. स्विमिंग शिकव, बॅडमिंटन शिकव, मॅथ्स शिकव, ते शिकवतात. त्यांच्या स्वतःच्या मायक्रो वेबसाईट्स आहेत स्वतःच्या. जेव्हा मी माझ्या इंटर्नशिपसाठी एक विकास अरुणाचलम नावाच्या पोराला माझ्याकडे इंटर्नशिपला घेतला, सिंगापोरियन आहे, आपला साऊथ इंडियन ओरिजिन. तो मला म्हणतो मी मॅथ्स शिकवतो. बापाकडे भन्नाट पैसा, तो मॅथ्स शिकवतो. माझ्या पोराला नोवाला त्यांनी मॅथ्स शिकवायला चालू केलं. तो अजून माझा पोरगा त्याच्याकडे मॅथ्स शिकतो. मुंबईला बसून सिंगापूरचे पैसे देतो आम्ही.
कारण त्यांनी त्याच्यामध्ये बॉन्ड तयार केला आहे. ही इज यंग, आता तो विजामध्ये कामाला आहे, खूप मोठ्या हुद्द्यावर, पण तो मला सांगतो, सॅम आय विल नेवर लिव्ह दिस बिकॉज दिस विल मेक शुअर दॅट आय विल नॉट डाय हंग्री. स्विमिंग शिकवा, बॅडमिंटन शिकवा, काहीही करा, पण 10वी नंतर काहीतरी असं करा जेणेकरून तुम्हाला 50 रुपये, 40 रुपये, 30 रुपये दिवसाला घरी आले पाहिजेत. महत्त्वाचं आहे. आणि अशा गोष्टीतून करा जे तुम्हाला आवडतं. आता आपल्यामध्ये किती लोक रेकग्नाईज करतात माहीत नाही, पण मागे एक तरुण उभा आहे, म्हातारा, आता अमोल, आता आपण म्हातारे झाले, अमोल लोपिस. तो पक्षी संशोधक आहे आणि लोक त्याला रेफर करतात आमच्या गावातली की तो पक्षी बघायला गेले. दॅट इज अवर ॲटिट्यूड. नोबडी वॉन्ट्स टू गो अँड टॉक टू हिम टू अंडरस्टँड व्हॉट द हेल डू यू डू. ही आपली परिस्थिती आहे. त्या माणसाने एक वेगळी इकोसिस्टम बनवली आहे. तो आता टाय पिन्स किंवा सूटला लावायला ज्या अलग अलग ॲक्सेसरीज आहेत त्यामध्ये इंडियामध्ये त्यांनी शोधलेले पक्षी प्रिंट करतो आणि अख्ख्या जगात ऑर्डर्स घेतो. बाय नाव ही हॅज रिच्ड a stage where I never asked him. A stage where he may be making hell lot more money from that profession than his own employer. आपण काय करतो, तो पक्षी बघायला गेलाय, आपण चेष्टा करतो. पॅशनला विसरू नका. आणि मग 3 गोष्टी मी एकत्र सांगेन. एक आहे मेंटरशिप, दुसरी आहे इंटर्नशिप आणि तिसरी आहे फ्रेंडशिप. मेंटरशिप आम्ही जेव्हा खाली बसलो होतो, सचिन, मेबल, नोएल आणि मी, त्यांनी विषय काढले. मेंटरशिप माझ्यासाठी खूप जवळ आहे, कारण मला जेव्हा ही नोकरी मिळाली माझी अवकात नव्हती. माझे 11 इंटरव्ह्यूज झाले आणि जेव्हा मला येस सांगितलं तेव्हा आमचा CEO सांगतो, वी आर डुईंग फेवर टू यू बिकॉज वी थिंक दॅट यू हॅव द राईट ॲटिट्यूड. तुझ्याकडे स्किल सेट नाहीत, मग आम्ही तुझ्यासाठी एक मेंटर अपॉइंट करणार आहोत. तो मेंटर आता माझ्या बाजूला आहे आणि ही मेक शुअर दॅट आय एम सक्सेसफुल. दिस इज माय 6th मेंटरशिप इन सेबर, ज्याच्यामध्ये 4 लोकांना मी मेंटोरिंग केलेलं आहे आणि आता माझी दुसरी मेंटरशिप चालू आहे. सध्या माझी जी मेंटी आहे ती हाँगकाँगला बसते. आता मी मकावला होतो, ती मला भेटायला आली. शी इज 58 years old. मेंटरशिप, मेंटीची जी मेंटरशिप अरेंजमेंट आहे त्याचा एक रूल आहे की मेंटी शूड टीच मेंटर मोर दॅन मेंटर शूड टीच मेंटी. अँड मेंटी शूड ड्राईव्ह द मेंटरशिप प्रोग्राम, नॉट द अदर वे राऊंड. आमच्या सेबरचा रूल आहे की मेंटरशिपमध्ये मेंटर फक्त येऊ शकतो आणि बसू शकतो. दॅट्स द ओनली कमिटमेंट. 1 तासानंतर तो फक्त ऐकून उठून जाऊ शकतो. यू विल स्टील नॉट बी एबल टू कंप्लेन. कारण जर तो काय म्हणत नाही याचा अर्थ त्याला ऑब्जेक्शन नसेल एखादा. खूप महत्त्वाचं आहे. आपल्या समाजामध्ये खूप लोक आहेत आणि मी मेंटरशिप आणि इंटर्नशिपला एकत्र करेन. स्नोविया मी लिबर्टी घेऊ शकतो की तिचं डेंटल क्लिनिक आहे. तुम्हाला जर मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल आणि डाऊट जरी असेल की मी जाऊ की नको जाऊ, मे महिन्यामध्ये यू शूड कॉन्टॅक्ट अस. 1 महिना काढा आमच्या क्लिनिकमध्ये. आम्ही सॅलरी देणार नाहीत अजिबात, कारण वी हॅव अ प्रॉफिट सेंटर आणि तिचा दवाखाना जस्ट चालू झाला आहे. सो वी विल नॉट पे यू ॲट ऑल. पण तुम्हाला याचा अर्थ कळायला हवा की तिने तिचं टाईम जे तुम्हाला दिलं आहे ते प्रिशियस आहे. डॉक्टर सिबल आहेत, मिनल आहे सचिनची बायको, आणि मेबल मॅडमने तर ऑलरेडी आपल्याला सांगितलं आहे. आणि मग या इंटर्नशिपमध्ये मेंटर्स बनवू शकतात. कोणालाही मेंटर बनवा, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त रूल असा पाहिजे की दे बोथ शुड बी इन्व्हेस्टेड इन ईच अदर. आणि दोघांचा गोल हा पाहिजे की दोघांना बेनिफिट झालं पाहिजे. आता माझे जे 4 मेंटी आहेत जे मी 10 वर्ष झालं माझ्याबरोबर आहेत, मी जेव्हा पण त्यांच्या कंट्रीजमध्ये जातो, वी हॅव अ कमिटमेंट दॅट वी शुड मीट ईच अदर. आणि आम्ही व्हॉट्सॲपवर आहोत प्रायव्हेटली. काहीही नवीन गोष्ट समजली तर आम्ही एकमेकाबरोबर शेअर करतो. आणि लास्ट गोष्ट जी मला सांगायची ती आहे फ्रेंडशिप. माझ्यामध्ये मी जे पण आता काय बडबडलो असेल त्यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फ्रेंडशिप. तुमच्याकडे एक मुठभर असे फ्रेंड्स पाहिजे जे तुमच्यासाठी जीव देऊ शकतात. आणि जर हे नसेल तर मी जे म्हटलं ते सगळं विसरून जा आणि पहिले ते फ्रेंड शोधा. मी तुम्हाला हात छातीवर ठेवून सांगू शकतो की या हॉलमध्ये
कमीत कमी 2 ते 3 लोक असे आहेत जे माझ्यासाठी जीव देऊ शकतात आणि मी त्यांच्यासाठी. मग जगात किती असतील. सो त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. सो करिअर घडवणं छोटी गोष्ट आहे, स्वतःला अपडेटेड ठेवणं ही मोठी गोष्ट आहे. सो माझी शेवटचं कमेंट हीच असेल की एक जेम्स क्लिअर नावाचा एक ऑथर आहे, त्यांचं बुक आहे ॲटॉमिक हॅबिट्स. तर त्या बुकमध्ये ते म्हणतात की अचानक चेंजेस नका करू लाईफमध्ये, इट्स टू बोरिंग. तुम्ही जर स्वतःमध्ये 1% चेंज रोज केला दॅन येस्टरडे, 1%, त्याचा पॉवर एवढा आहे की ॲट द एंड ऑफ द इयर यू आर 37 टाइम्स बेटर दॅन द डे वन. 37 टाइम्स. 1%. एकदम सिम्पल आहे ना. काल मी 5 शिव्या मारल्या, आज मी 4.5 शिव्या मारलो, कारण तिकडे तुमचा कंट्रोल आहे. सो ऑन दॅट नोट आय थँक यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. आणि मी कायमचं अप्रोचेबल आहे, कधीही अप्रोच करा. नोएल, सचिन आणि मेबल, आम्ही तरी प्रॉमिस केलं आहे फादरांना की आम्ही अवेलेबल आहोत, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या कन्फ्युजनमध्ये सध्या आहात. तुम्हाला विक्टिमाइज केलं गेलेलं आहे, तुम्ही विक्टिम्स नाहीत, तुम्हाला सपोर्टची गरज आहे आणि वी आर कमिटेड टुवर्ड्स दॅट. सो विथ दॅट आय कन्क्लूड. थँक्यू.